6th स्टँडर्डचा प्रॅक्टिस सेट 32. त्यामधला क्वेश्चन आहे. पहिला क्वेश्चन रीड करायचा आणि तो समजून घ्यायचा आहे. फ्रॉम अ होलसेलर म्हणजे कोण आहे होलसेलर, जे एकत्र जास्त अमाऊंटमध्ये क्वांटिटीमध्ये वस्तू विकतात त्यांना होलसेलर म्हणतात. संतोष बॉट 400 eggs फॉर ₹1500. म्हणजे काय सांगितलंय की संतोषने फ्रॉम द गिवन इन्फॉर्मेशन संतोष बॉट म्हणजे काय आहे, ही कॉस्ट प्राइस आहे. बरोबर. किती एग्स घेतलेत? 400 eggs. बरोबर. मग 400 eggs कितीला घेतलेत? यस. किती दिलं इथं? ₹1500. पुढं काय सांगितलंय? स्पेंट 300 ऑन ट्रान्सपोर्ट. तर ट्रान्सपोर्टला किती खर्च झाला त्यांना? 300. तर तो ह्यामध्ये ऍड करावा लागेल, कारण हे कॉस्ट प्राइस मध्ये ऍड होतं की तिथून आपल्याला आणायला लागणारा खर्च हा कॉस्ट प्राइस होतो. त्यामुळे ह्याची ऍडिशन केली तर किती होईल? 1800 हे रुपीज. तर हे काय आहे? कॉस्ट प्राइस. बरोबर. तर आपल्याला आता सेलिंग प्राइस काढायची आहे. सेलिंग प्राइस काढताना त्यांनी काय सांगितलंय? डायरेक्टली अमाऊंट दिली आहे का? नाही. तर ती कितीला एक अंड विकले हे दिले. मग आपल्याला टोटल काढायचे आहे. तर पण त्याच्या आधी काय सांगितलंय? 50 eggs fell down म्हणजे 50 अंडी पडली आणि फुटली म्हणजे ते काय आहे? डॅमेज झाले, ती खराबच झाले. तर ते आपल्याला त्यातून मायनस करावं लागेल. मग टोटल एग्स किती आहे? यस 400. त्यातून 50 मायनस केले, राहिले किती? 350 राहिले. बरोबर. आता त्यांनी काय सांगितलं? सेल करताना एक अंड 5 रुपयाला विकले. किती रुपयाला? 5 रुपये. सो सेल 1 egg ₹5. देअरफॉर आता अंडी किती शिल्लक राहिल्यात आपल्याकडं? 350. त्याला 5ने गुणायचं. आन्सर काय येईल? 5 0 जा 0, 5 5 जा 25, 5 3 जा 15, 16, 17. म्हणजे सेलिंग प्राइस काय झाली? 1750 रुपीज. बरोबर. आता प्रॉफिट आहे का लॉस शोधायला पाहिजे. मग आपल्याला काय मिळाले? कॉस्ट प्राइस मिळाले, सेलिंग प्राइस मिळाले. सो प्रॉफिट आहे का लॉस? तर कॉस्ट प्राइस ₹1800 आणि सेलिंग प्राइस ₹1750. आपल्याला बिग कोण मिळते? कॉस्ट प्राइस. म्हणजे प्रॉफिट आहे का लॉस आहे? लॉस आहे. तर लॉसचा फॉर्म्युला काय आहे? CP म्हणजे कॉस्ट प्राइस मायनस SP सेलिंग प्राइस. जर तुम्ही केला 1800 मायनस 1750 तर आपल्याला आन्सर काय मिळेल? ₹50 लॉस झालेला आहे. कळालेलं आहे काय? चेक करायचं आहे. क्वेश्चन रीड करायचा. मग काय करायचं आहे? आपण पहिल्यांदा गिवन इन्फॉर्मेशन घेतली, गिवन इन्फॉर्मेशन चेक केली. ट्रान्सपोर्ट खर्च हा कॉस्ट प्राइसमध्ये ॲड करायचा असतो. ठीक आहे. तो ॲड करून घेतला, आपल्याला टोटल कॉस्ट प्राइस मिळाली. सेलिंग करताना करायच्या आधी 50 अंडी फुटली म्हणून टोटलमधून ती मायनस करून घेतली. त्यानंतर त्यांनी एक अंड कितीला विकले सांगितले. टोटल आपल्याला सेलिंग प्राइस दिलेली नाही आहे म्हणून जेवढी अंडी शिल्लक राहिली त्याला 5ने आपण गुणाकार केला, आन्सर काढलं. जे आन्सर काढलेलं आहे ते आपल्याला मिळालेलं आहे सेलिंग प्राइस. त्यानंतर कॉस्ट प्राइस सेलिंग प्राइस दोन्ही मिळाले. आपण कम्पेअर केलं तर कम्पेअरमध्ये कॉस्ट प्राइस ही मोठी मिळाली. जेव्हा कॉस्ट प्राइस मोठी असते त्यावेळी काय होत असतो? लॉस. मग लॉसचा फॉर्म्युला दिला. मी इथं शॉर्ट लिहिलाय, तुम्ही लिहायचा नाही, तो फुलमध्ये लिहायचा आहे. कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. तर जर सबस्ट्रॅक्शन केलं तर ₹50 आपल्याला लॉस झालेला आहे.
पूर्ण समजलेलं आहे काय चेक करायचं आणि प्रॅक्टिस करायची.